वसई विरारमध्ये रेल्वे स्थानक परिसर होणार फेरीवाला मुक्त, महापालिकेचा ठाम निर्धार। वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले असून प्रवाशांच्या सुरक्षेसह वाहतुकीच्या दृष्टीने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे। विशेषतः गर्दीच्या सकाळ संध्याकाळच्या वेळेत प्रवाशांना वाट काढत स्थानकात प्रवेश करावा लागत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे सातत्याने येत आहेत। या पार्श्वभूमीवर स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे। शहरातील वाढत्या नागरीकरणासोबतच फेरीवाल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मुख्य रस्ते, पदपथ, गल्ल्या आणि स्थानकाबाहेरील मोकळ्या जागा अशा सर्वत्र फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी व ये-जा करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे। नालासोपारा, नायगाव, विरार आणि वसई स्थानकांवर वाढता विळखा। नालासोपारा रेल्वे स्थानक आणि नायगाव रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून तिकीट घरापासून बस स्थानकांपर्यंत सर्वत्र स्टॉल्स उभे राहत आहेत। परिणामी बस स्थानक परिसर दाटीवाटीचा बनला आहे। तसेच विरार रेल्वे स्थानक आणि वसई रोड रेल्वे स्थानक परिसरातही रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी फेरीवाले बसत असल्याने मुख्य वाहतूक मार्ग अरुंद झाले आहेत। वाहनांची संख्या कमी असतानाही वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे। पदपथ व्यापल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। स्थानिक फेरीवाल्यांबरोबरच मुंबई, पालघर तसेच गुजरात सीमेवरून येणाऱ्या फेरीवाल्यांमुळे ही समस्या अधिकच गुंतागुंतीची बनल्याचे बोलले जात आहे। नवनिर्वाचित महापौर अजिव पाटील यांनी या प्रश्नावर पुढाकार घेतला असून शहरातील वाहतूक कोंडी व नागरिकांना होणारा त्रास कमी करणे ही आमची प्राथमिकता आहे। रेल्वे स्थानक परिसरातील ये-जा मार्गात अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून परिसर मोकळा केला जाईल असे स्पष्ट केले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना सुरुवातीला स्थानक परिसरातील 150 मीटरच्या परिघातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। महापालिकेने 9 प्रभागांचे सर्वेक्षण करून 87 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा निश्चित केल्या आहेत। या संदर्भात नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या। आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडली होती, मात्र नुकतीच संबंधित समितीची बैठक पार पडली असून धोरणाच्या अंमलबजावणीला अंतिम टप्पा गाठला आहे। रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार का, की पुन्हा एकदा कारवाईनंतर परिस्थिती जैसे थे राहणार, याकडे आता संपूर्ण वसई विरारकरांचे लक्ष लागले आहे। महापालिकेची ही मोहीम कितपत प्रभावी ठरते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे।